₹1 पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आता मिळालेली आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्याला मिळणार हेक्टरी ₹18,900 अशी माहिती स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे. पत्रकारांनी ही बातमी आता खुद पेपरला छापलेली आहे. बघा सरसकट या ठिकाणी गावानुसार यादी प्रसिद्ध झालेली आहे. आज तुमचे जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये आहे का ते एकदा पाहून घ्या. गावांची यादी, जिल्ह्यांची यादी अशी यादी या ठिकाणी आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आज जर तुमचे नाव या यादीमध्ये असेल तर आज प्रत्यक्ष तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. तुम्ही जर 2023 व 2025 बघा यासाठी जर पीक विमा भरलेला असेल तर आज तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी ही ठरत आहे. कारण राज्य सरकारने अशी माहिती आज सांगितली आहे की सर्व शेतकऱ्याला आज दिलासा मिळणार आहे. कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आज जमा होणार आहे. बघा तर शेतकरी बांधवांनो, सोबतच तुम्हाला काही महत्त्वाचे कामं करून घ्यावी लागणार तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता तुम्हाला कोणते महत्त्वाचे कामे करून घ्यायची आहे व तुम्हाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार बघा सविस्तर माहिती अगदी आता आपण एका मिनिटामध्ये जाणून घेऊया. व बघा किती पीक विमे तुम्हाला मिळणार आहे, पीक विम्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे का ते देखील आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया. चला तर मग नेमकं काय सांगितलेलं आहे, काय पेपरमध्ये आज बातमी आलेली आहे ते पाहून घेऊया. तर मग बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आजची ही एक आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे. म्हणजे ही बातमी पत्रकारांनी आता साक्षात पेपरला छापलेली आहे. पीक विम्याचा 75% हिस्सा आता वाटप करण्यात येणार आहे. म्हणजे की दुसरा टप्पा आता वाटप करण्यामध्ये सुरू झाला आहे. बघा ही रक्कम ₹40,000 हेक्टरी असून लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता तारीख काय आहे हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. फिक्स तारीख आहे, आज फिक्स तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून देखील समोर आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आज अखेर निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता 2022 पासून ते 2024 पर्यंत आणि मे महिन्यामधील 2025 म्हणजे की हे जे काय 3 वर्ष आहेत बघा, या 3 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरला होता बघा त्याची यादी आता सरकारने प्रत्यक्षपणे जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव आहे का ते लगेच तपासून पाहू शकता. बघा पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला बघा ₹153 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे. म्हणजे की बघा प्रत्येक जिल्ह्यानुसार 153 कोटी अशी रक्कम या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का शेतकरी बांधवांनो, हे नक्की आता तुम्हाला तपासून घ्यावे लागणार. प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे बघा आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे ही यादीमध्ये आहेत. बघा मागील 3 वर्षांचा पीक विमा म्हणजे की बघा 2022 पासून ते 2024 पर्यंत पीक विमा एकत्रितपणे या ठिकाणी दिला जाणार आहे. म्हणजे की तो पीक विमा तुम्हाला मिळालेला नाही. आता कोणत्या पिकाला किती हेक्टरी मिळणार हे देखील या यादीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. कारण जिल्ह्यांची पण यादी जाहीर झालेली आहे, पिकांची पण यादी जाहीर झालेली आहे. तर बघा पहिलं जे काय पीक आहे भात पीक. आता बघा हे जे काय भात पीक आहे या भात पिकाला ₹50,000 हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार आहे. तसेच ज्वारी आणि बाजरी हे जे काय पीक आहे बघा ज्वारीला ₹33,000 हेक्टर तर बाजरीला ₹32,000 हेक्टर, भुईमुगाला टोटल ₹45,000 हेक्टर असा निधी सरकारच्या माध्यमातून येणार आहे. तसेच सोयाबीन बघा सोयाबीनला ₹55,000 हेक्टरी, मुगाला ₹28,000 हेक्टरी आणि जो काय उडीद आहे उडीदला ₹25,000 हेक्टरी. बघा तूरला ₹47,000 हेक्टर आणि कापसाला ₹60,000 हेक्टर, मक्याला ₹36,000 हेक्टर अशी विभागणी बघा या यादीमध्ये करण्यात आलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का हे तुम्हाला आता तपासून घ्यावं लागणार आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर आज तुम्हाला सरकारच्या माध्यमातून निधीचे वाटप करण्यात येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी बातमी आज तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
तर मग शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा 2022 पासून तर 2024 बघा, म्हणजे की या 3 वर्षांचा पीक विमा रखडलेला होता तो आता एकत्र जमा होत आहे. 2022 पासून ते 2025 पर्यंत शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती, परंतु शेतकऱ्याला कसल्याच प्रकारे बघा रब्बी हंगाम खरीप हंगाम बघा रब्बी पीक विमा खरीप पीक विमा कोणताही पीक विमा मिळालेला नाही. परंतु अखेर शासनाने आज मोठी बातमी या ठिकाणी दिली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्याला 25% जो काय अग्रिम होता तो कालपासूनच या ठिकाणी मिळायला सुरू झालेली आहे. म्हणजे की तुम्ही पाहू शकता 25% अग्रिम काही शेतकऱ्याला मिळाला होता तर काही शेतकऱ्याला नव्हता मिळाला. परंतु आता ज्या शेतकऱ्याला 25% अग्रिम पण मिळाला नव्हता अशाच काही शेतकऱ्याला आता काल देखील 25% अग्रिम जमा झाला आहे. आणि बघा जर तुम्हाला 25% अग्रिम मिळाला नसेल तर आज तुम्हाला 25% आणि 75% म्हणजे की संपूर्ण रक्कम तुम्हाला एकदाच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती बघा कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे साहेबांनी आज दिली आहे. ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिस बँकेमध्ये आहे बघा, जर तुमचे खाते पोस्ट ऑफिस बँकेमध्ये असेल तर काल रात्रीच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, म्हणजे की बघा जर तुमच्या मोबाईलवर मेसेज आला असेल तर तुम्हाला रक्कम जमा झालेली आहे. जर तुमच्या मोबाईलवर मेसेज आला नसेल तर चिंता करू नका, तुम्हाला SBI बँकमध्ये पण या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता कोणते असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये रक्कम मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सरकारने प्रत्यक्षपणे जाहीर करण्यात आलेली आहे. बघा 2022 ते 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते त्यांनी पीक विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ही अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वीचीच सरकारकडून मिळालेली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा बघा, शेतकऱ्यांची खूप अपेक्षा होती की पीक विमा कधी मिळणार केव्हा मिळणार, कारण शेतकऱ्यांमध्ये बघा या ठिकाणी त्यांना खर्चासाठी या ठिकाणी रक्कम लागत होती, म्हणजे की शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही. त्यामुळे आता शासनाने तातडीने निर्णय घेऊन केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा जो काय शेतकऱ्याला मिळालेला नव्हता बघा त्यांना तो पीक विमा 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्रित देण्याचे ठरविलेले आहे. म्हणजे की सरकारने सर्वात मोठा निर्णय आज जाहीर केलेला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, आता हे रक्कम किती जिल्ह्यामध्ये आज वितरित होणार आहे तर बघा आज टोटल 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याची माहिती बघा कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी सांगितली आहे. या 16 जिल्ह्यांची यादी आज या ठिकाणी बँकांना दिलेली आहे. पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत त्यांनाच या विम्याचा लाभ मिळणार आहे. सरकारने कोणत्या महत्त्वाच्या अटी घातलेल्या आहे हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 75% अग्रिम पीक विमा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतच्या 10 वर्षामध्ये इतका मोठा विमा कधीच मिळाला नव्हते. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, टोटल 3 ते 4 वर्षांचा विमा तुम्हाला एकत्र मिळणार आहे. आज 16 जिल्ह्यांची यादी सरकारने बघा स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेली आहे. आता आपण लगेच ती यादी देखील पाहून घेऊया, ज्या यादीमध्ये सरकारने असे सांगितले आहे की याच जिल्ह्याला हप्ता रक्कम मिळणार आहे. म्हणजे की बघा 25%चा जो काय हप्ता होता तो शेतकऱ्याला मिळाला नाही, परंतु 75%चा जो काय हप्ता आहे, जी रक्कम आहे बघा, जो निधी आहे तो तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, ज्यात तुम्हाला सरसकट पीक विमा तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री बघा शेतकरी बांधवांनो देवेंद्र फडणवीस साहेब बघा, आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तर बघा शेतकरी बांधवांनो यांनी आज या ठिकाणी शासनाने असे आदेश दिलेले आहे, आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात यावा. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, या पीक विम्यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत. बघा जे शेतकरी या अटींची पूर्तता करतील त्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. आता त्या कोणत्या महत्त्वाच्या अटी आहेत आणि ते कोणते महत्त्वाचे जिल्हे आहेत ते आता आपण पाहून घेऊया. ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा पीक विम्याचा मिळालेला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की बघा त्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्रे
तात्काळ जमा करावी। ती जमा केल्यानंतर 100% आता लाभ मिळणार आहे। राज्य सरकारने यासाठी 3178 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही देखील खालील गोष्टीची काळजी घेऊ शकता। तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का? तुमचा आधार कार्ड अपडेट आहे का? बघा, तुमच्या खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का? हे महत्त्वाच्या काही सूचना आहे ज्या सरकारने केलेल्या आहेत। आता सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे की ते कोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, त्याच जिल्ह्यांची यादी आता आपण पाहणार आहोत। तर बघा, जर तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण केली नसतील तर तुम्हाला पीक विमा जमा होऊनही तुम्हाला मेसेज येणार नाही। तुम्ही तात्काळ ही आपण सांगितलेली कामे पूर्ण करा तरच तुम्हाला पीक विम्याचा टप्पा मिळणार आहे। आज या ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार त्याची यादी आता आपण पाहून घेऊया। तर बघा, यादीमधील पहिलाच जिल्हा आहे तो आहे पुणे जिल्हा। बघा, पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर हे जे काय महत्त्वाचे जिल्हे आहे या देखील जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार। तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग बघा याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, अशी माहिती प्रत्यक्षपणे सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। त्यामुळे आज तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आणि आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, धाराशिव, रायगड, रत्नागिरी हे जे काही जिल्हे आहे बघा हे महत्त्वाचे जिल्हे आहे। या देखील जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। आता शेतकरी बांधवांनो, कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। बऱ्याच ज्या काय अफवा सुटल्या होत्या की या ठिकाणी पीक विमा आज मिळणार, उद्या मिळणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधीचे हस्तांतर झालेले नाही। परंतु आज अखेर स्वतः बघा एकनाथजी शिंदे व अजितदादा पवार व आपले देवेंद्र फडणवीस साहेब व आपले पत्रकार बंधू यांनी महत्त्वाची माहिती आज अखेर पेपरला दिलेली आहे। तुम्ही स्वतः पाहू शकता। या ठिकाणी हेक्टरी 18,000 ते 90,000 रुपये पगार। आता हे पिकांवर अवलंबून आहे शेतकरी बांधवांनो, हेक्टरी किती मिळणार, परंतु आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। तुम्हाला कसलीच काळजी चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल, परंतु तुम्ही KYC करून ठेवा। ही महत्त्वाची अटी ठेवण्यात आलेल्या आहे। ज्या आपण अटी सांगितल्या त्या अटी पूर्ण करा, तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमाच होणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी। आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा मेसेज करून नक्की सांगा। धन्यवाद।